आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुमको चलक पण जमत नाही तर तुमको बरं नाही तुम्ही ऐसर कशा केला तुम्ही दिसलाच नाही या बघून माझी काय अवस्था झाली असतली हो कशा घरात बाहेर पडला ना तू स्वतः दोष देतोस कशा तुझी याच्यात काहीच चूक नाही. अरे पोरग्याची अवस्था काय झाली ती बघ. अरे तुका सांगून जाऊ घेणार नाही रे. बापूस ना रे तू. लेकीची काळजी नको करू रे. शालग्या मका माफ कर. खरंच चूक झाली माझी. मी चुकीच्या ठिकाणी इलय. विसरलंय. हे माझं कुणीच नाही. हा असं कशा बोलतात मी असं ना बस झाली तुमची नाटका. माझ्या जावया समोर होती नाटका करूची ना बंद करायची. तुमका काय भया ना तर सरळ सरळ मागायचा. नाटक करायची नाही माझ्या समोर. आहे काय बोलतात तू तुका ना आपल्या माणसाचं दुःख कळलं नाही या. एखाद्याचा जीव गेलो ना तर त्याच्या टाळवरचं लोणी खाशीत तू. चल घ्या गपराव. किती गपराव गे अगे ह्या घरातल्या सगळ्याच्या दुःखी चेहऱ्याचं ना तू असंच कारण तू. वा 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 वा. ह्या घरात जा काय घडता ना ते का कारण मीच असंय काय. अगो मी नाही सगळ्या कारण तू असस. घोवाकडे अजिबात लक्ष देणं नाही तू. देवळात जाऊन बसत थंय बरा वाटतं ना तुका. सतत ना माझ्या घोग माझ्या विरोधात भडकवणं बंद कर. अगे तुझ्यामुळे ना माझ्या संसारात काही ना काहीतरी उद्भवत असता. जोपर्यंत तू या घरात असस ना तोपर्यंत शांतता टिकायची नाही. बाबांसोबत मी सुद्धा या घरात राहायचंही नाही. तू काय राहूकच सांगितलं ना कोणी. चालतो आहे ना. तुझ्यापेक्षा ना चांगले 56 पोरी या महेश शेठला मिळतील. मनीषा जाऊन त्या वेतोबाची कथा ऐकत बस. निघायसून तुम्ही बाबी ताप प्रचंड आहे. त्यांनी अंगावर काढलं सगळं. 4 दिवस बघू नाही तर ऍडमिट करावं लागेल. मी काही औषधं लिहून देतो. येतो मी. डॉक्टर साहेब द्या मला. चला. काल आपण बघितला की गाव एका वेगळ्या वळणावर येऊन थांबलेलो. गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यात एक प्रकारचा संकट असतो. जनी अगं डोळे उघड ना. ओ तुम्ही तरी सांगायला तिला. जरी मला उठ ना. हे ती बेशुद्ध कशी काय पडली. नक्कीच काहीतरी विपरीत घडले असणार. नक्कीच. प्रथम तर आपण आधी हिला घरी घेऊन जाऊया. नंतर ती शुद्धीवर आली की तिला विचारूया नक्की काय झाले ते. जया जया जया. प्रणाम माते. कल्याण वस्तू. काय वृत्तांत आहे. ते माते ते न घाबरता सत्य काय आहे ते कथन कर. मी तुला अभय देते. माते त्या लावण्यवती सोबत बोलून असे कळले की तिला त्या म्हाताऱ्याबद्दल जास्त काही ज्ञात नाहीये. त्यावर तिचे म्हणणे असे पडले की तो कोणी उच्च दर्जाचा मनुष्य असून ती त्याच्याशीच विवाह करणार आहे. मात्र शेवटपर्यंत तो म्हातारा कोण आहे हे तिने सांगितलेच नाही. आणखी काय म्हणाली ती. त्या म्हातार बाबांनी विवाहासाठी होकार दिला. तिने तप करून त्यांना प्रसन्न केले.
बोल जया बोल. माते खरं सांगू, तिने माझ्याजवळ त्याची एवढी स्तुती केली. बास. आज काय तो सोक्ष मोक्ष लागायलाच हवा. तिचे महादेवांच्या आयुष्यात काय कार्य? कोण आहे ती लावण्यवती? आणि तिने महादेवांना कसे प्रसन्न केले? आज एकतर ती राहील, नाहीतर मी. जे वादळ उठायचे ते उठू देत. माते, तुम्ही एकदा महादेवांशी बोलून घ्या. असा मनी क्रोध घालून घेणे योग्य नाही. नाही जया, अति झाले. आता शांत बसणे शक्य नाही. माते माते, आता कैलासात नक्कीच प्रलय येण्याची चिन्हे दिसून येत आहे. प्रणाम माते. महादेव, हा खेळ अजून किती दिवस खेळणार आहात? अति होत आहे. आम्हास आता सहन होत नाही. कोण आहे ती लावण्यवती? कोठे भेटली? आणि तुम्ही तिला का भेटता आहात? महादेव, मला माहित आहे वेताळाला शाप देऊन आमच्याकडून खूप मोठी चूक झाली, परंतु त्याची एवढी मोठी शिक्षा? पश्चातापाच्या अग्नीत आम्ही पोळतो आहोत, म्हणून मृत्यू लोकातील लोकांस सहाय्यता करत आहोत. आणि तुम्ही मृत्यू लोकात येऊन रूप बदलून माझा असा जाच मांडला आहे. देवी, आपण काय बोलत आहात याची मला यत्किंचितही उकल होत नाही आहे. आम्ही आणि मृत्यूलोकी, तेही रूप बदलून? आम्ही कधीपासून येतेच ध्यानाला बसलेलो आहे. तुम्ही कितीही आणलात ना, तरी मला माहित आहे मृत्यू लोकात रूप बदलणारे म्हातारे बाबा तुम्हीच आहात. आपला हा खेळ निष्प्रभ केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. माते, आज माझ्यामुळे तुम्हाला हा त्रास होत आहे, आणि उद्या जेव्हा तुम्हाला कळेल की ती लावण्यवती दुसरी तिसरी कोणी नसून आपला हा सेवक नंदीच आहे, त्यावेळी जे तुम्हाला दुःख होईल त्याचा मी विचारही करू शकत नाही. नंदी, सत्कार्यासाठी नाट्य करत असताना घडलेले गुन्हे हे क्षमेस पात्र असतात. तू अधिक चिंता करू नकोस, तुला काहीही होणार नाही. पिताश्री, माझे सगळे सखे मला चिडवत आहेत. का बरे? मला अंधाराची भीती वाटते ना. तुम्ही त्यांना ओरडा ना. पण अंधारच घाबरायचंच कशाला? जसा दिवस असतो तशी रात्र असते. पण पिताश्री, रात्रीची भूत असतात ना, मला भूतांची अत्यंत भीती वाटते. ते रात्री बाहेर पडतात आणि लहान मुलांना घेऊन जातात. मला माझ्या एका सख्याने सांगितलंय. बाळा, तुला जेव्हा केव्हा भीती वाटेल ना, तेव्हा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. अशी कुठलीही दुष्ट शक्ती नाही जी या मंत्रासमोर झुकणार नाही. कसला जप करायचा? ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. मागे वा, माझा आदेश आहे, मागे वा. आता तू काय पुटपुटत होतास? बोल बोल, जे बोलत होतास ते बोल. काय झाले? हे बघ, तुला इथे कोणी कसलीही हानी पोहोचवणार नाही. मी इथला राजा आहे, या सगळ्यांचा महाराज.
माझ्या परवानगीशिवाय तुला कोणीही काही करू शकणार नाही. लक्षात ठेवा, आतापासून याला कोणीही हात लावणार नाही, कोणतीही इजा पोचवणार नाही. याला जे काही हवे आहे ते सगळे याला देण्यात येईल. बोल, तुला जे काही हवे आहे ते मी स्वतः आणून देईन. बोल, काय हवे आहे तुला? बोल. मला माता हवी आहे. नाही, कदापि नाही, एक क्षणभरही नाही. माझ्या शरीराचा दाह शांत करणे हे तुझे नशीब आहे. आणि यापुढे तुला आयुष्यभर तेच करावे लागणार आहे, अगदी यांच्या योनीत गेल्यावरही. आणि तू जर तसे केले नाहीस तर या पिशाचांना मी थांबवणार नाही. मग ते तुझे हाल हाल करतील, तुला मारून टाकतील. सांगू त्यांना, सांगू त्यांना. मग तो ऐकव नाद मला, तो नाद ऐकव ज्याने माझ्या शरीराचा दाह शांत होतो. माझ्या शरीरावर थंड पाण्याचे झरे वाहतात. काढतो नाद. बोल, काय बोलत होतास ते बोल. रामा भाऊजी, थांबा. विद्याताई थांबा. ताई, तुम्ही आमच्या कपिलास पाहिलं का कुठे? अरे देवा, आज तुमचं कपिल कुठे गेला म्हणायचा? आम्ही अख्खे रान पिंजून काढून जनीस शोधून काढले तर ती पलीकडच्या कोरणात बेशुद्ध होऊन पडली होती. काय? तेथे आसपास कपिल नाही ना दिसला कुठे? नाही, आमच्या दृष्टीस नाही आला. अहो वहिनी, घाबरू नका. जणी शुद्धीवर आली की तिला आपण सगळं विचारूया. चला आता गावात जाऊया. चला. जनीबाळ, कुठे गेली होतीस तू आपल्या आईला सोडून? माझी इथे अवस्था काय झाली ती माहिती आहे तुला? आई मला क्षमा कर. मी आणि कपिल खेळायला गेलो होतो. आम्ही घरी परतच होतो. इतक्यात काय? बाळा काय झाले होते सांग. घाबरू नकोस. सांग बाळा, सांग, घाबरू नकोस. कुठे आहे कपिल? आम्ही खेळत होतो. इतक्यात ते कपिलला उचलून घेऊन गेले. ते कोण? ते मी त्यांना ओळखत नाही. परंतु नेमके कोण होते ते? कसे दिसत होते? ते भयंकर दिसत होते आणि त्यांनी कपिलला उचललं. आता ते कपिलला खाणार. वेताळ आपल्या तावडीसून त्या मुलाक सोडतो लो काय, की महादेव आपला चमत्कार दाखवतेले? ह्या सगळा आपण उद्याच्या भागात म्हणा. तोपर्यंत नमः पार्वती पते, नमः पार्वती पते हर हर, नमः पार्वती पते हर हर. हॅलो, काय? अरे असं कसं उलटलो? म्हणजे नक्की काय झालं होता? हा, अरे तुमचीच चूक असतली. अरे आता ह्या सगळं नुकसान कोण, तुझं बापूच भरून देणार काय? त्या बघ, तुझ्या आयुष्यभरचा पगार टाकलो ना तर या नुकसान भरून येणार नाही. ठेव फोन. फोन उचल. हॅलो, कळलं ना? गाडी उलटली. एक काम कर, ताबडतोब जा. हा, आणि बघ किती लाकडं वाहून गेली आहेत. मी येत आहे,
2-4 गडी माणसाला सोबत घेऊन जा. हा लगेच जा. गो चारू मामा काय करतो? पेशंटची सेवा करतोय. पेशंट कसं म्हणता चढू इला ना तसा सेवा करून घेऊया. शालग्या तू आज दिवसभर व्हायच होतस. तू मामी वांगडा वाईत जा, देवळात कथा ऐका. त्या निमित्तानं तुझे पाय पण मोकळे होती. हा आणि कथा ऐकायचो तुझं नेम पण चुकाचो नाही. मामा नको बाबांका टाकून माका थंय जीव नाही लागायचो. अगो काळजी किती करतं, मी असे होय, मी थांबतोय. हा तू जा. मामा पण तुम्ही किती नेम चुकवतात. अगो माझो नेम कसो चुकात, तू सांग ना माका रातीत काय झाला ता. नको तुम्ही जावा. गो तू समजावते का? शालग्या ते म्हणतात ना आता बरोबर असा. चल पटकन जाऊन ना कथा ऐका न्याव्या, तोपर्यंत थांबतील हे. बाबांका माझी गरज आहो. नको तुम्ही जावा, नाही येत मी. ठीक आहे पण हा तू पण तुझी काळजी घे. हा होय चल चल. सावकाश जा. ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः. ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः. ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः. अरे सगळे इले काय, कोणाचं कोण येऊचो बाकी असा काय? नाही नाही इले सगळे. सगळे इले होय हा. कथेक करूया सुरुवात. होय. बर. काल आपण बघितला की कशा प्रकारे वेताळान त्या मुलाक बंदी बनवल्या. अशा प्रकारे त्या मुलांका वेताळाने आपला बंदी बनवला. आणि कसाही ती सगळी भूता त्यांका खाऊक टपलली. सगळी भूता त्या मुलांका खाऊक टपलेली. प्रत्येक भूत आशेवर होता. त्या मुलांचा कोवळा घास खाऊक गावतलो. पण तो मुलगा घाबरला नाही. त्याला कळला ओम नमः शिवाय म्हटलं की वेताळ शांत बसता. वेतोबा आज मी देवळात इलेला बाहेर मला प्रत्यक्ष तू आमच्या गरीबाच्या घरात इलास. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हीच संधी आहे, आताच निसटले पाहिजेत. नाग थांबला, नाग थांबला. शोधा त्यास. कपिल बाळा, कपिल 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 बाळा, कपिल. कपिल माते 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 माते. कपिल 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 माते माते. कपिल 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 बा.
बेताळा, माझ्या पुत्रास सोड. हवं तर मला घेऊन जा, माझे प्राण घे, परंतु त्याला काही करू नकोस. मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत रे. एका मातेला असं दुःख देऊन तुला काय मिळणार आहे? देव शांती. बेताळा, तू काय इच्छितो आहेस मला सांग, मी तुला आणून देईन, परंतु माझ्या पुत्राला सोड. अरे बघ रे, काय अवस्था झाली आहे त्याची, कोमेजून गेला आहे तो. त्याला जर काही झाले तर मी तुला कधीच क्षमा करणार नाही, आणि मग एका मातेच्या शापात तू कायम होरपळत राहशील. नाही नेले तरी होरपळणारच आहे. बाजूस हो. नाही नाही, मी तुला जाऊ देणार नाही. घेऊन चला या सोबत.